आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कपसाठी परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने मुंबईमध्ये दाखल झालेत। परदेशातून आलेल्या या पाहुण्यांनी मुंबई महानगरपालिका, राज्य सरकार आणि रेल्वे यंत्रणेची कमालीची लाज काढली आहे। वांद्रे रेल्वे स्थानकाच्या रुळांजवळ गरीब नगर इथे मोठ्या प्रमाणात उभी राहिलेली झोपडपट्टी, प्लॅटफॉर्मवरचे कचऱ्याचे ढीग आणि रुळांजवळ साचलेली घाण याची दृश्य मोबाईलमध्ये चित्रित झाली आहेत। रील्स सोशल मीडियावरती वेगाने व्हायरल होत असून मुंबईच्या सार्वजनिक व्यवस्थेबाबत टीकेची लाट उसळली आहे। जुनस रांटला या परदेशी पर्यटकांना आपल्या इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये वांद्रे स्थानकातली अस्वच्छता आणि अनधिकृत बांधकामं यावरती प्रश्न विचारले। वांद्रे पूर्व इथल्या स्थानकाला लागून असलेली अनधिकृत झोपडपट्टी गेली अनेक वर्ष कारवाई न केल्याने झपाट्याने वाढतीये। केवळ 1-2 नाही तर 6 मजली इमले इथे उभे राहिलेले विदेशी पर्यटकांना हे दिसले तर रेल्वे अधिकारी, महानगरपालिका आणि राज्य सरकारला का दिसत नाहीत हा प्रश्न आहे। आणि असाच रियालिटी चेक केलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। मुंबईतल्या आणि मुख्यतः मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर असलेल्या अस्वच्छतेचा मुद्दा अनेक वेळा भारतीयांनी उचलून झालेला आहे। आता मात्र हा मुद्दा परकीय नागरिकांनी, विदेशी नागरिकांनी देखील उचलला आहे। मुख्यतः वांद्रे स्थानकामध्ये आणि वांद्रे स्थानकाच्या आजूबाजूला असलेल्या परिसरामध्ये रेल्वे पटरीवर, रेल्वे ट्रॅकवर जितक्या मोठ्या प्रमाणात कचरा आहे, जी घाण आहे, त्याचा मुद्दा एका विदेशी नागरिकाने इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत उचलला आहे आणि त्याला संपूर्ण जगभरामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे। आणि हा जो व्हिडिओ आहे तो प्रचंड व्हायरल झालेला आहे। कशा प्रकारे रेल्वे ट्रॅकच्या अगदी 1.5 फुटांवर अनधिकृत बांधकामं उभी आहेत हे देखील त्याने आपल्या व्हिडिओमधून दाखवलेलं आहे। कशा प्रकारे या रेल्वे ट्रॅकवर लोक उभी असतात, प्राणी पाळले जातात, इथे दुकानं आहेत, संपूर्ण वस्ती उभी आहे हे देखील त्याने आपल्या व्हिडिओमधून दाखवलेलं आहे। इंजिन या ठिकाणी थांबलेलं आहे। इंजिनच्या बाजूलाच अगदी 1 ते 1.5 फुटांवर इथे झोपडपट्ट्या आहेत आणि याच्यावर कारवाईच केली जात नाही। आणि या झोपडपट्टीमधून सगळा कचरा जो आहे तो रेल्वे ट्रॅकवर टाकला जातो आणि त्याच्यामुळे कधीकधी रेल्वे ट्रॅकवरून इंजिन रुळांवरून घसरतं, एखादी लोकल रुळांवरून घसरते। अशा अनेक घटना, अनेक अपघात या गोष्टीमुळे होत आहेत। त्यामुळेच ही अनधिकृत बांधकामं कधी तोडली जाणार किंवा यांच्यावर कारवाई कधी होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे आहे। अनेक राजकारण्यांनी, अनेक राजकीय पक्षांनी हा मुद्दा उचलला, मात्र स्वतःच्या फायद्यासाठी हा जो मुद्दा आहे तो त्यांनी त्या ठिकाणी उचलला असं देखील आपल्याला म्हणता येईल। कारण की केवळ तो मुद्दा उचलून त्यांनी सोडून दिला, त्यापुढे याच्यावर कारवाई मात्र आज तगायत झाली नाही। अनेक वर्षांपासूनचा हा मुद्दा आता तरी विदेशी पर्यटकाने इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केल्याच्या नंतर, संपूर्ण जगामध्ये आपली अब्रू गेल्याच्या नंतर या झोपडपट्ट्यांवर कारवाई होणार का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.